मी असं करतो ना सर, उद्यापासून काय करतो, माझ्या घरचा बेड तुमच्या ऑफिसमध्ये येऊन टाकून देतो. तिथं झोपतो, तिथंच राहतो आणि 24 घंटे तुमच्या ऑफिसचंच काम करतो. हे बघा सर, दिवसभर काम करू माणूस थकून जातो. त्यामुळे ऑफिसचं काम ऑफिसच्या वेळेवरच सांगत चला. ठीक आहे, ठेवतो आता. अहो, आणली माझी साडी. अगं अजून घरात पाय नाही ठेवला, झालं तुझं सुरू. अबे कमीत कमी पाणी तर विचार. सरक. याचा अर्थ पुन्हा विसरले तुम्ही आज. अगं पहिलेच ऑफिसच्या कामाचा एवढा लोड असतो माझ्यावर, आणि त्यात तुझं हे. अगं कधी कधी नाही आठवण राहत मला. हो हो, कशाला आठवेल तुम्हाला मी सांगितलेलं काम. मी सांगितलेले सगळे कामं तर असे फालतूच असते ना. हे बघ, आता हे लहान सहान गोष्टी घेऊन विषय नको वाढत बसू बरं. मी तुला आता पैसे देतो, तू उद्या जा आणि स्वतः घेऊन घे साडी. गोष्ट साडी आणायची नाही आहे, गोष्ट आहे काळजीची. मी काहीही सांगू द्या तुम्हाला, एक वस्तू नाही आणून देत तुम्ही. हातानं तुम्ही सगळंच विसरले आहेत. असं मला तर सगळंच आठवते ग, पण मला तर वाटते तूच विसरली आहे सगळं. मी विसरली आहे. मला सगळं माहित आहे आणि सगळं आठवण पण आहे. हो बरोबर आहे तुझं, तुला सगळं आठवण आहे. पण तू विसरली फक्त एवढी आहे की मी तुझा नवरा आहे. अगं साधं घरात कोणी परक माणूस जरी आला ना, तर त्याला आपण पाणी विचारतो. आणि इथं तर ऑफिसमधून घरी आल्याच्या नंतर हे आणलं काय, ते आणलं काय, हे आणून द्या, ते आणून द्या. तुझ्या डिमांड तर कधी संपतच नाही ग. अगं मी काय मशीन आहे का की बटन दाबला की 24 घंटे काम करणार आहे. मीही एक हाडामासाचा माणूस आहे, मलाही थकवा येतो. अगं आम्ही काम करणाऱ्या पुरुषाची एकच अपेक्षा असते की आम्ही जेव्हा काम करून घरी येतो ना, तर आमच्या बायकोने हसऱ्या चेहऱ्याने दरवाजा उघडावा, बसल्याच्या नंतर पाणी आणून द्यावं आणि हळूच हातात हात घेऊन विचारावं का हो आजचा दिवस कसा गेला. अगं तुमच्या या 2 मिनिटाच्या प्रेमाने, थोडं गोड बोलल्याने आमच्या दिवसभरचा तणाव, टेन्शन दूर होऊन जातं.